एक महाशय म्हणजे माझी लढाई देवेंद्र कोटे सोबत आहे. मला कोडच सुटलं नाही. ही निवडणूक देवेंद्र कोटेची आहे का? अरे बाबा, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. तुझ्या ध्यानात आहे का नाही? ही नगरपालिकेची निवडणूक आहे. तू कुठं चाललाय देवेंद्र कोटेंच्या नादाला लागायला? कोटे असले 10 जण घेऊन फिरतात. अरे आमची लढाई या सोलापूर शहराच्या विकासाची लढाई आहे बाबा. आमची लढाई कुणाच्या व्यक्तिगत कुणासोबत नाही आहे. आमची लढाई कुठल्या पक्षासोबत नाही आहे. आमची लढाई या सोलापूरच्या IT पार्कची लढाई आहे. या शहरामध्ये IT पार्क उभं राहिलं पाहिजे, ही आमची लढाई आहे. या शहराला रोज पाणी मिळालं पाहिजे, ही आमची लढाई आहे. आमची लढाई विकासाची आहे. या शहराचं वैभव हे पुन्हा मिळालं पाहिजे या शहराला. या शहरातनं विस्थापित झालेला युवक या शहरामध्ये पुन्हा आला पाहिजे, ही आमची लढाई आहे. व्यक्तिगत कुणासोबत आमची लढाई नाही. आणि देवेंद्र दादा, तुम्ही उत्तर देऊच नका. उत्तर आपल्या जोडीतल्या पैलवानाला द्यायचं असतं. उत्तर द्यायची आवश्यकताच नाही. आपण समजून घ्या, या शहरामध्ये जे पुढे आहेत, जे पुढून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याकडे अजेंडाच नाही. का निवडणूक लढवतो हेच माहिती नाही. फक्त नेत्यांनी पैसा पाठवलाय. आता त्याविषयी मी बोलत नाही, पण निवडणूक का लढतो हे सांगायला पाहिजे ना. तुम्ही उभं काय हे सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला मत का दिलं हे सांगितलं पाहिजे ना. दिलं पाहिजे. ते बाजूला राहिले. आणि शहराची निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे, हेही बाजूला राहिले. माझी शहरातल्या नागरिकाला विनंती आहे, आपण जे पक्ष पुढे आहेत, एकाचे 2, एकाचे 3, एकाचे 4, ह्याच्या पलीकडे नगरसेवक येणार नाहीत. आणि यांच्या नादाला लागला तर तुमच्या प्रभागाचा विकास होणार नाही. त्यामुळं अख्खा शहरातला बच्चा सांगतो भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल. तेव्हा आपलं मत वाया घालून उपयोगाचं नाही. आपलं मत हे सत्कारणी लागलं पाहिजे, योग्य ठिकाणी गेलं पाहिजे, योग्य पक्षाला गेलं पाहिजे. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि ती भूमिका घेऊन आपण या शहरामध्ये काम केलं पाहिजे. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, कुठं जाणार हे विकासाचा पैसा आणायला? केंद्रामध्ये मोदीजी आहेत. आमचा देवेंद्र कोटे सुद्धा मोदीजींच्याकडे जाऊ शकतो आणि या शहराला पैसे आणू शकतो. हे कुणाकडे जाणार? हे कुणाकडे जाणार सांगा? राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि बाकी सगळे जाऊ द्या. हो, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मीच आहे ना. कुठून आणणार पैसे? कुठे विकासाचं काम करणार? तेव्हा अशा लोकांना मत देणं म्हणजे मत वाया घालवणं. मला आठवतंय, दादा, मी आलो पालकमंत्री म्हणून आलो. या शहरातले विरोधी पक्षाचे अनेक नगरसेवक मला भेटले, मला हात जोडले. म्हणलं काय झालं बाबा? 5 वर्ष झालं मी नगरसेवक आहे. आम्ही विरोधात होतो. 1 रुपयाचं काम वार्डात झालं नाही. माणसं वार्डात येऊन देत नाही आम्हाला. काय सांगतात? 1 रुपयाचं काम झालं नाही, माणसं लोक आम्हाला प्रभागात येऊन देत नाहीत. ही अवस्था विरोधातल्या नगरसेवकांची होती, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या भागाचा, आपल्या प्रभागाचा, आपल्या इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील, या शहरातले रस्ते मजबूत करायचे असतील, या शहरातल्या छोट्या मोठ्या समस्या संपवायच्या असतील, या शहरातले झोपडपट्टीचे प्रश्न सोडवायचे असतील, तर आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. माझी विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे, आता डबल इंजिन नाही, आता ट्रिपल इंजिन लक्षात घ्या. दिल्लीचं सरकार आपलं, मुंबईचं सरकार आपलं आणि सोलापूरचं सरकार आपलं आलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.